बघा, एकीकडे मुसळधार पावसामुळे पुणे शहरात तडाखा दिला आहे, तर दुसरीकडे हवामान विभागाने पुणे शहरात रेड अलर्ट जारी केला आहे। त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे। काल रात्री आणि आज झालेल्या पावसामुळे पुण्यात सर्वत्र पाणी साचलंय। त्यात आता पुन्हा एकदा हवामान विभागाने पुणे शहरासाठी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे, रेड अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे पुणेकरांनी काळजी घ्यावी। सोबत IMDचे प्रमुख डॉक्टर सर आहेत। सर, काय एकंदरीत पावसाचा पूर्वानुमान आहे आणि पुढची दिशा कशी असणार आहे पावसाची? गेल्या 24 तासामध्ये किंबहुना गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये आपण बघतो की खास करून कोकणामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पडताना दिसतोय आणि काही ठिकाणी 200 मिलीमीटरचा आकडाही पार केलेला आहे। सर, साधारण पुढचा अंदाज कसा आणि मॅपमध्ये आपण काय दाखवू? जर का आपण इथे बघितलं तर पुढच्या 24 ते 28 तासामध्ये जर का आपल्याला चित्र बघायचं असेल तर हे पुढच्या 24 तासामधलं चित्र आहे। जिल्हा न्याय वातावरण याच्यामध्ये असेल तर आपण जर का बघितलं तर पश्चिम महाराष्ट्र जो आहे सर्वसाधारणतः संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। जे जिल्हे आहेत कोकणातले पालघरपासून पालघर आहे, ठाणे आहे, मुंबई आहे, रायगड आहे, या सर्व जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे। राज्यात सर्व दूर पावसाने दमदार हजेरी केली असली तरी पुढील 48 तास जे आहेत ते मुंबई, पुणे, सातारा तसंच कोकण भागातील काही जे जिल्हे आहेत त्यांना रेड अलर्ट हवामान विभागाने वर्तवलेला आहे। अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे।